गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे थ्री फेज इंडक्शन मोटर या चॅप्टरमधला तो फोर्थ पॉईंट आहे, तो पॉईंट आपण बघणार आहे. तो जो फोर्थ पॉईंट आहे तो आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ टॉर्क अँड स्लीप. म्हणजे मोटरचा जो टॉर्क आणि मोटरची स्लीप आहे या दोघांची कॅरेक्टरिस्टिक आपल्याला स्टडी करायची आहे. पण ती कॅरेक्टरिस्टिक स्टडी करायच्या अगोदर आपण टॉर्क म्हणजे काय असणार आहे ते बघायचं आहे आणि मोटरमध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे टॉर्क्स डेव्हलप होतात आणि त्या टॉर्कमध्ये एकमेकांमध्ये काय रिलेशन असतं ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सो इंडक्शन मोटरची टॉर्क वर्सेस स्लीप कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या अगोदर आपण टॉर्कचं जे इक्वेशन आहे किंवा टॉर्क्स कुठल्या कुठल्या टाईपचे आहेत तो पॉईंट आपण अगोदर स्टडी करूया. आपण फोर्थ पॉईंट स्टडी करणार आहे चॅप्टरमधला, तो असेल टॉर्क. आता टॉर्कची डेफिनेशन काय होते तर मोशन ऑफ अ ऑब्जेक्ट अबाउट इट्स मीन पोझिशन और मोशन ऑफ अ ऑब्जेक्ट अबाउट इट्स ॲक्सिस, त्याला आपण टॉर्क म्हणतो. मी डेफिनेशन इथं लिहितोय, मोशन ऑफ अ ऑब्जेक्ट, कोणताही ऑब्जेक्ट असेल तो, मोशन ऑफ अ ऑब्जेक्ट अबाउट इट्स मीन पोझिशन और अबाउट इट्स ॲक्सिस. ओके, म्हणजे कोणताही एखादा असा ऑब्जेक्ट घेतला तर या ऑब्जेक्टचा जो मेन पॉईंट असणार आहे किंवा सेंटर पॉईंट असणार आहे त्याच्यातून पास होणारा जर तुम्ही ॲक्सिस ड्रॉ केला आणि हा ऑब्जेक्ट जर त्या ॲक्सिस भोवती फिरत असेल, हा ऑब्जेक्ट जर त्या ॲक्सिस भोवती फिरत असेल तर त्या मोशनला आपण टॉर्क असं म्हणणार आहे. ओके, सो मोटरमध्ये रोटर हा असा ऑब्जेक्ट आहे किंवा हा असा पार्ट आहे तो त्याच्या मेन पोझिशन भोवती किंवा त्याच्या ॲक्सिस भोवती फिरत असतो. कारण मोटरमध्ये रोटर हा एकमेव रोटेटिंग पार्ट आहे आणि तो जो रोटर आहे तो त्याच्या शाफ्ट भोवती किंवा शाफ्ट जर आपण ॲक्सिस असं कन्सिडर केलं तर त्या ॲक्सिस भोवती फिरतोय. म्हणजे टॉर्क जो डेव्हलप होणार आहे तो टॉर्क आपल्या मोटरच्या रोटरमध्ये डेव्हलप होणार आहे. ओके, सो सुरुवातीला आपण टॉर्कचं इक्वेशन काय आहे ते पहिल्यांदा बघूया. सो मोटरमध्ये इंड्यूस होणारा जो ॲव्हरेज टॉर्क असतो तो तीन फॅक्टरवरती डिपेंडंट आहे. ओके, सो ॲव्हरेज टॉर्क इन द मोटर डिपेंड्स अपॉन, मोटरमध्ये डेव्हलप होणारा जो ॲव्हरेज टॉर्क आहे तो तीन फॅक्टरवरती डिपेंडंट आहे. त्यातला फर्स्ट फॅक्टर असेल स्टेटर फ्लक्स पर पोल. म्हणजे स्टेटरवरती जे पोल आहेत त्या प्रत्येक पोलकडून किती फ्लक्स प्रोड्यूस होत आहेत याच्यावरती तो डिपेंड असेल. त्याचं नोटेशन असणार आहे फाय. सेकंड फॅक्टर असेल रोटर करंट. आता रोटर करंट जो आपण घेणार आहे तो रनिंग कंडिशनमधला आपण घेणार आहे. रनिंग कंडिशनमध्ये का तर टॉर्क डेव्हलप होते म्हणजेच काय तर तो रोटर फिरतोय. ओके, सो रोटर करंट असणार आहे, तो असणार आहे I2 डॅश. आणि थर्ड फॅक्टर असणार आहे रोटर पॉवर फॅक्टर, तो आपण इंडिकेट करतो कॉस φ2 डॅशने. ओके, सो मोटरमध्ये डेव्हलप होणारा जो ॲव्हरेज टॉर्क आहे तो या तीन फॅक्टरवरती डिपेंडंट आहे, स्टेटर फ्लक्स पर पोल, रोटर करंट अँड रोटर पॉवर फॅक्टर. सो त्याचं इक्वेशन आपण कसं लिहू शकतो तर टाव इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, म्हणजे डिपेंड्स अपॉन स्टेटर फ्लक्स इन टू रोटर करंट इन टू रोटर पॉवर फॅक्टर. ह्या तीन फॅक्टरवरती तो डिपेंडंट आहे. ओके, तर आता हे प्रपोर्शनलचं साईन आहे. ह्या प्रपोर्शनलच्या साईनच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट यूज करू शकतो. सो इक्वेशन आपण कसं लिहिणार, टाव इज इक्वल्स टू के हा काय झाला तर ह्या प्रपोर्शनलच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट वापरला. सो हे डायरेक्टली प्रपोर्शनलचं जे साईन होतं ते आपण कशाने रिप्लेस केलं तर इज इक्वल्स टू, फक्त त्या डायरेक्टली प्रपोर्शनलच्या साईनच्या ऐवजी आपण एक कॉन्स्टंट कन्सिडर केला, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इंटू हा एफ फाय ॲज इट इज I2 डॅश इंटू कॉस φ2 डॅश. हे असणार आहे ॲव्हरेज टॉर्क डेव्हलप्ड इन इंडक्शन मोटरचा इक्वेशन. ओके, सो आता याच्यामध्ये एक पॉईंट लक्षात घेण्यासारखं आहे. फाय म्हणजे काय असणार आहे तर फाय असतात फ्लक्स पर पोल. आता हे फ्लक्स काय करतात तर रोटरच्या कंडक्टरला जाऊन लिंक होतात आणि रोटरच्या कंडक्टरमध्ये EMF इंड्यूस होतो. बरोबर आहे, तो जेवढे जास्त फ्लक्स लिंक होतील तेवढा जास्त रोटरमध्ये EMF इंड्यूस होणार आहे. जर फ्लक्स कमी लिंक झाले तर रोटरमध्ये इंड्यूस होणारा EMF पण कमी असणार आहे. ओके, सो आपण काय लिहू शकतो तर फाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू I2.
कारण फ्लक्स वाढले तर रोटर करंट पण वाढतोय, लिंक होणारे फ्लक्स कमी झाले की रोटर EMF पण कमी होतोय. ओके, सो ह्या इक्वेशनमध्ये इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये फायच्या ठिकाणी आपण E2 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. सो फॉर्म्युला काय होणार आहे, टाउ इज इक्वल्स टू के ॲज इट इज. ह्या फायच्या ठिकाणी आपण E2 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, I2 डॅश ॲज इट इज इंटू कॉस φ2 डॅश पण ॲज इट इज राहणार आहे. ओके, सो येणार त्याचं इक्वेशन. आता याच्यामध्ये बघा I2 डॅश म्हणजे रोटर करंट अंडर रनिंग कंडिशन आहे आणि कॉस φ2 डॅश आहे म्हणजे रोटर पॉवर फॅक्टर अंडर रनिंग कंडिशन. सो I2 डॅश आणि कॉस φ2 डॅश ह्याची व्हॅल्यू आपण रोटर क्वांटिटीज हा थर्ड पॉईंट बघितला रनिंग कंडिशनमधला, त्यामध्ये डिराईव्ह केलेले आहेत. त्या व्हॅल्यू फक्त आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करूया. ओके, तर जसं लिहितो मी, सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ I2 डॅश अँड कॉस φ2 डॅश. I2 डॅशचा जो फॉर्म्युला आहे आणि φ2 डॅशचा जो फॉर्म्युला आहे तो या इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट केला तर इक्वेशन कसं होईल बघा, टाउ इज इक्वल्स टू के ॲज इट इज राहील, E2 ॲज इट इज राहील. I2 डॅशचा फॉर्म्युला काय आहे तर I2 डॅशचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे S इंटू E2 डिवाइड बाय अंडर स्क्वेअर रूट R2 स्क्वेअर प्लस S इंटू X2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा असणार आहे I2 डॅशचा फॉर्म्युला. इंटू कॉस φ2 डॅशचा फॉर्म्युला पण आपल्याला माहीत आहे, तो फॉर्म्युला काय आहे तर R2 डिवाइड बाय अंडर स्क्वेअर रूट R2 स्क्वेअर प्लस S इंटू X2 ब्रॅकेटचा होल स्क्वेअर. हा कॉस φ2चा म्हणजे I2 डॅश आणि कॉस φ2 डॅशचे फॉर्म्युले आपण सबस्टिट्यूट केले. आता याच्यामध्ये बघा न्यूमरेटरच्या ज्या टर्म्स आहेत तर आपण डायरेक्टली मल्टिप्लाय करू शकतो. सो मल्टिप्लाय केल्यावरती काय राहणार आहे बघा, हा के आहे असा राहील. आता इथं E2 आणि इथं S इंटू E2 आहे. सो काय त्याचं काय होणार, S इंटू E2 स्क्वेअर होणार. हे E2 एकमेकांना मल्टिप्लाय होणार आणि हा R2 ॲज इट इज. म्हणजे न्यूमरेटरच्या आपण चारही टर्म्स आहेत त्या मल्टिप्लाय केल्या. आणि डिनॉमिनेटरमध्ये बघा ही जी टर्म आहे अंडर रूट R2 स्क्वेअर प्लस S इंटू X2 ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट R2 स्क्वेअर प्लस S इंटू X2 ब्रॅकेट स्क्वेअर, ह्या दोन्ही टर्म जर एकमेकांना मल्टिप्लाय केल्या तर या दोन्ही टर्मचा जो स्क्वेअर रूट आहे तो निघून जाणार आहे आणि ती टर्म असणार आहे ती आहे अशी राहणार आहे. आतली टर्म आहे ती आहे अशी, फक्त मल्टिप्लिकेशन केलं दोघांचं हे स्क्वेअर रूट निघून गेलेलं आहे. सो इक्वेशन काय होणार, R2 स्क्वेअर प्लस S इंटू X2 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे त्याचं इक्वेशन राहणार आहे. ओके, सो याला आपण म्हणणार आहे टाउ ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेज टॉर्क प्रोड्यूस्ड इन द इंडक्शन मोटर. आता हे इक्वेशन इम्पॉर्टंट आहे कारण हे इक्वेशन आपल्याला सारखं लागणार आहे, सारखं यूज करायचं आहे. सो इक्वेशन लक्षात ठेवा, मोटरमध्ये इंड्यूस होणारा जो ॲव्हरेज टॉर्क आहे तो ह्या इक्वेशनने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो हे इक्वेशन आपल्याला सारखं यूज करायचं आहे. असणार आहे ॲव्हरेज टॉर्क डेव्हलप्ड इन इंडक्शन मोटर. मी इथं ठेवलेलं आहे ॲव्हरेज टॉर्कचं इक्वेशन. द नेक्स्ट आपण त्यातला सेकंड पॉईंट बघणार आहे. सेकंड पॉईंट असणार आहे कंडिशन फॉर मॅक्झिमम टॉर्क. कंडिशन फॉर मॅक्झिमम टॉर्क म्हणजे मोटरमध्ये मॅक्झिमम टॉर्क कधी प्रोड्यूस होऊ शकतो. मोटरमध्ये प्रोड्यूस होणारा टॉर्क आहे तो मॅक्झिमम कुठल्या कंडिशनला असणार आहे ती कंडिशन आपल्याला अज्यूम करायची आहे. ओके, सो एक पॉईंट लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण मोटरला सप्लाय देतो त्यावेळेला सप्लायचं जे व्होल्टेज असतं, मोटरला दिलेलं जे सप्लाय असणार आहे त्या सप्लायचं जे व्होल्टेज असतं ते कॉन्स्टंट असतं. व्होल्टेज कधीही चेंज होत नाही. चेंज काय होतो तर फक्त करंट चेंज होतो. सो सप्लाय केलेलं व्होल्टेज असणार आहे ते कॉन्स्टंट राहणार आहे. आता सप्लाय केलेलं व्होल्टेज कॉन्स्टंट आहे त्यामुळे काय होणार आहे स्टँडस्टिल कंडिशनला तर मोटरकडून ड्रॉ केला जाणारा जो करंट आहे तो करंट पण कॉन्स्टंट राहणार आहे. आता मोटरचा करंट जर कॉन्स्टंट झाला तर काय होणार आहे, त्या करंटकडून प्रोड्यूस होणारे जे फ्लक्स असणार आहेत ते फ्लक्स पण कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, तो मोटरला दिलेला सप्लाय कॉन्स्टंट असला की मोटर ड्रॉ केलेला करंट पण स्टँडस्टिल कंडिशनमध्ये कॉन्स्टंट राहणार आहे. त्यामुळं प्रोड्यूस होणारे जे फ्लक्स असणार आहेत ते पण कॉन्स्टंट राहणार आहेत. आता हे फ्लक्स काय करत आहेत तर स्टेटरला जाऊन लिंक होत आहेत आणि स्टेटरमध्ये EMF इंड्यूस होतोय. हे जे फ्लक्स आहेत हे रोटरला जाऊन लिंक होत आहेत आणि रोटरमध्ये EMF इंड्यूस होतोय. त्यामुळे रोटरमध्ये इंड्यूस होणारा EMF जो असणार आहे तो पण कॉन्स्टंट असणार आहे. ओके, सो मी हे टर्म आणखी एकदा सांगतो. ज्यावेळेला आपण मोटरला सप्लाय देतो त्यावेळेस सप्लायचं व्होल्टेज
कॉन्स्टंट असतं. ओके, सो सप्लाय व्होल्टेज कॉन्स्टंट असला तर स्टँडस्टिल कंडिशनला मोटर कॉन्स्टंट करंट ड्रॉ करणार आहे किंवा घेणार आहे. करंट कॉन्स्टंट झाला की प्रोड्यूस होणारे फ्लक्स असणार आहेत ते पण कॉन्स्टंट राहणार आहेत. आणि कॉन्स्टंट फ्लक्स जर प्रोड्यूस झाले, कॉन्स्टंट मॅग्नेट्यूड असलेले, तर ते फ्लक्स ज्यावेळेला रोटरला जाऊन लिंक होत आहेत त्यावेळेला रोटरमध्ये इंड्यूस होणारा EMF आहे तो पण कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, सो आपण मगाशी जे ॲव्हरेज टॉर्कचं इक्वेशन बघितलेलं ते इक्वेशन आपण इथं लिहून घेऊया. ॲव्हरेज टॉर्कचं इक्वेशन आहे ते असणार आहे K इंटू S इंटू E2 स्क्वेअर इंटू R2 डिवाइड बाय R2 स्क्वेअर प्लस S इंटू X2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे इक्वेशन आहे. आता कंडिशन फॉर मॅक्झिमम टॉर्कमध्ये आपण बघितलं की सप्लाय व्होल्टेज कॉन्स्टंट आहे त्यामुळं रोटरचा EMF पण कॉन्स्टंट असणार आहे. सो E2 काय झाला, E2 हा कॉन्स्टंट झाला. आणि ह्या इक्वेशनमध्ये बघा E2 जो कॉन्स्टंट आहे त्यामुळे आपण E2 ची टर्म निग्लेक्ट करणार आणि K हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे त्यामुळे K ही टर्म पण आपण निग्लेक्ट करणार आहे. सो टॉर्कचं इक्वेशन काय होईल तर S इंटू R2 डिवाइड बाय R2 स्क्वेअर प्लस S इंटू X2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. यामधले K आणि E2 ह्या दोन कॉन्स्टंट आहे त्यामुळे ते दोन टर्म्स आपण निग्लेक्ट केला. सो इक्वेशन काय झालं S इंटू R2 डिवाइड बाय R2 स्क्वेअर प्लस S इंटू X2. ओके, सो असं आहे आपलं टॉर्क इक्वेशन ज्याच्यामध्ये आपण K आणि E2 ह्या दोन टर्म्स निग्लेक्ट केले. सो आपल्याला मॅक्झिमम टॉर्कची कंडिशन डिराईव्ह करायची आहे, म्हणजे कुठल्या कंडिशनला टॉर्क मॅक्झिमम असणार आहे ती कंडिशन डिराईव्ह करायची आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे, हे जे इक्वेशन आता आपलं आलेलं आहे, हे आलेलं इक्वेशन आहे, हे इक्वेशन आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू F. ओके, आणि ते इक्वेशन आपण 0 बरोबर इक्वेट करणार. ओके, ते मी इथे लिहितो डिफरन्शिएटिंग अबो इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू S अँड इक्वेटिंग इट टू 0. म्हणजे हे जे इक्वेशन आहे विथ रिस्पेक्ट टू S डिफरन्शिएट करायचं आहे आणि ते जे इक्वेशन आहे ते 0 बरोबर इक्वेट करायचं आहे. ओके, तर आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन U डिवाइड बाय V ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण सॉल्व करणार आहे. ओके, सो आपल्याकडे त्याचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला जो असणार आहे तुम्ही इथे लिहितो वरती. जर तुम्हाला डिफरन्शिएट करायचे असेल टर्म U डिवाइड बाय V तर ते डिफरन्शिएट करताना ते अशी केली जाणार आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा यूचं पहिल्यांदा यूची टर्म असणार आहे ती डिफरन्शिएट केली जाणार आहे. सो त्या फॉर्म्युला काय असणार आहे तर त्यावेळेला V कॉन्स्टंट ठेवला जाईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ U घेतलं जाणार आहे, मायनस नंतर यूची टर्म कॉन्स्टंट ठेवली जाणार आहे आणि Vचा डेरिव्हेटिव्ह घेतलं जाणार आहे आणि डिवाइड बाय V स्क्वेअर केलं जाणार आहे. ओके, सो इथं U न्यूमरेटरला आहे, V डिनॉमिनेटरला आहे. सो ही टर्म डिफरन्शिएट करत असताना त्याचं डेरिव्हेटिव्ह घेत असताना काय केलं जाणार आहे तर पहिल्यांदा V चा कॉन्स्टंट ठेवायचा आहे, त्यावेळेला U जो असणार आहे तो डिफरन्शिएट करायचा आहे. इथं मी विथ रिस्पेक्ट टू X केला आहे, आपण फक्त या फॉर्म्युल्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू S करणार आहे. नेक्स्ट, सो त्या सांगतो V आहे असा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ U मायनस U आहे असा डेरिव्हेटिव्ह ऑफ V डिवाइड बाय V स्क्वेअर. ओके, म्हणजे एकदा न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, नंतर एकदा डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आणि त्या पूर्ण टर्मला V स्क्वेअरनं डिवाइड करायचं आहे. ओके, सो याचं जर इक्वेशन मी लिहिलं तर ते कसं होणार आहे, हे लिहितो मी इथं डिफरन्शिएटिंग द ही टर्म विथ रिस्पेक्ट टू S बरोबर घेणार आहे त्यामुळे मी d/ds लिहिलं आहे. ती जी टर्म असणार आहे ती टर्म पहिल्यापासून मी इथे लिहितो R2 डिवाइड बाय R2 स्क्वेअर प्लस S इंटू X2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही टर्म डिफरन्शिएट करायची आहे आणि ती 0 बरोबर इक्वेट करायची आहे त्यामुळे मी इज इक्वल्स टू 0 लिहिलेलं आहे. आता मगाशी मी तुम्हाला जो फॉर्म्युला सांगितला U इंटू V, त्या फॉर्म्युल्यानुसार काय होणार आहे तर सुरुवातीला V जो असणार आहे हा वरचा जो आहे तो आपण U कन्सिडर करायचा आहे आणि डिनॉमिनेटरचा जो आहे तो आपण V कन्सिडर करायचा आहे. ओके, सो पहिल्यांदा काय होणार या फॉर्म्युल्यानुसार तर V आहे असा घ्यायचा आहे. ओके, सो V असणार आहे, तुम्ही आहे असं लिहिला. सो V काय आहे R2 स्क्वेअर प्लस S इंटू X2 स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ U घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू. आता U काय आहे तर S इंटू R2 आहे. आता मी जर S इंटू R2 ही विथ रिस्पेक्ट टू S डिफरन्शिएट केली तर काय होणार आहे, S कॅन्सल होणार आहे आणि फक्त R2 राहणार आहे. सो या टर्ममध्ये R2 ॲज इट इज राहील, म्हणजे आपली ही जी पहिली टर्म आहे ही टर्म निघून गेली.
मायनस मायनस काय करायचं आहे, यू आहे असं घ्यायचा. यू काय आहे तर एस इंटू R2 आहे, तो आहे असा घेतला. इंटू ब्रॅकेट आता काय करायचं आहे तर डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही घ्यायचं आहे. आता व्हीमध्ये बघा R2 स्क्वेअर आहे, ह्याला कुठं एसने मल्टिप्लाय केलेलं आहे, म्हणजे हा काय झाला, हा कॉन्स्टंट झाला. ह्याचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे ते झिरोच येणार आहे. सो ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. याच्यामध्ये बघा इथं काय लिहिलं आहे, एस इंटू एक्स टू ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिलेला आहे. सो ही टर्म आपण काय लिहू शकतो, एस स्क्वेअर इंटू एक्स टू स्क्वेअर अशी लिहू शकतो. आणि एस स्क्वेअर इंटू एक्स टू स्क्वेअर ह्याचं डेरिव्हेटिव्ह जर घ्यायचं झालं तर काय होणार आहे, 2s इंटू एक्स टू स्क्वेअर. फक्त आपण एसचं डेरिव्हेटिव्ह घेणार का, तर आपण डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एस. सो आपल्या ह्याच्यामध्ये काय राहील तर ते राहणार आहे 2s इंटू एक्स टू स्क्वेअर ही टर्म राहणार आहे. सॉरी एक्स टू स्क्वेअर असणार आहे आणि हे ब्रॅकेट कंप्लीट होईल. डिवाइड बाय काय करायचं आहे तर व्ही स्क्वेअर करायचं आहे. व्ही म्हणजे काय असणार आहे ह्याच्यामध्ये ही टर्म आहे. ओके, सो ह्याचा स्क्वेअर. सो ब्रॅकेटमध्ये R2 स्क्वेअर प्लस एस इंटू एक्स टू ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ह्या पूर्ण टर्मचा स्क्वेअर, कारण ही जी टर्म असणार आहे ही टर्म व्ही आहे, सो ह्याचा स्क्वेअर होणार. आणि हे जे इक्वेशन आहे हे विथ रिस्पेक्ट टू 0 इक्वेट करायचं आहे. ओके, आता हे इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायला लागेल. सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करणार आहे आपण, राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड शिफ्ट करणार आहे. आता ही जी डिनॉमिनेटरची साईड आहे, ही डिनॉमिनेटरची साईड आहे ती जर मी या साईडला मूव्ह केली तर काय होणार आहे, या साईडला ते डिवाइड आहे, सो इकडे गेलं होते काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे. ओके, सो काय होणार तुम्ही लिहितो हा R2 स्क्वेअर ॲज इट इज प्लस एस इंटू एक्स टू ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू R2. ही पहिली टर्म आहे अशी लिहिली, मायनस ही दुसरी टर्म आहे ही पण आहे अशी लिहितो. ओके, आता ही डिनॉमिनेटर टर्म मी इकडे नेलं काय होणार आहे तर ती मल्टिप्लाय होणार आहे. आणि कुठल्याही गोष्टीला आपण 0 मल्टिप्लाय केलं तर काय होतं तर 0च राहणार आहे. ओके, सो ती टर्म निघून जाईल. ह्या टर्मने इकडे मल्टिप्लाय केल्यावर 0 बरोबर ती 0च होणार आहे. सो इक्वेशन 13 आहे. आता याच्यामध्ये बघा इथं मायनस साईन आहे. आता मी ही जर टर्म राईट हँड साईडला मूव्ह केली, इथं मायनस आहे त्यामुळे इकडे गेल्यावरती काय होणार आहे प्लस होणार आहे. कारण आपण बघितलेलं आहे इज इक्वल टू साईनच्या पलीकडचं किंवा आपण जर त्याची साईड चेंज केली तर काय होतं त्याच्या साईन्स पण चेंज होतात. सो मायनस SR2 इंटू 2s एक्स टू स्क्वेअर ही जर टर्म मी इक्वेशनच्या राईट हँड साईडला नेली, इज इक्वल टू साईडच्या राईट हँड साईडला नेली तर या मायनसचं काय होणार इकडे गेल्यावरती प्लस होणार आहे. आणि इक्वेशन कसं राहील बघा, ही पहिली टर्म आहे अशी इथं राहणार आहे R2 स्क्वेअर प्लस एस इंटू एक्स टू ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू R2, म्हणजे ही जी पहिली टर्म आहे ही आहे अशी राहिली इज इक्वल्स टू, आता हे मायनस साईनची टर्म मी तिकडे नेली सो काय होणार आहे SR2 इंटू ब्रॅकेट 2s इंटू एक्स टू स्क्वेअर. आता याच्यामध्ये काय करूया तर SR2 डायरेक्ट आपण आतमध्ये मल्टिप्लाय करूया. सो इक्वेशन काय राहील आपल्याकडे, हा 2 आहे असा राहील, ह्या चा s स्क्वेअर होईल आणि R2 एक्स टू स्क्वेअर ही टर्म अशी राहणार बरोबर आहे. सो एस ना आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर एस स्क्वेअर होणार. सो 2s स्क्वेअर R2 इंटू एक्स टू स्क्वेअर ही टर्म राहणार आहे. ओके, आता या टर्ममध्ये बघा, या टर्ममध्ये ही टर्म मी अशी खाली लिहितो. आता या टर्ममध्ये R2 जो आहे तो R2 न या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय केलेला आहे. R2 जर मी इकडे शिफ्ट केलं तर काय होणार आहे, इथं मल्टिप्लाय आहे त्यामुळे इकडे आल्यावरती तो डिव्हाइड होणार आहे. सो इक्वेशन कसं होईल, R2 स्क्वेअर प्लस एस इंटू एक्स टू ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा जो R2 आहे तो मी इकडे नेला त्यामुळे इथं काय होणार 2s स्क्वेअर R2 इंटू 2x टू स्क्वेअर आणि हा R2, जो R2 इकडे होता तो इकडे आल्यावर तो डिव्हाइड झाल्यावर काय होणार आहे हा R2 कॅन्सल होणार आहे. इथं काय राहणार 2s स्क्वेअर एक्स टू स्क्वेअर राहणार आहे बरोबर आहे. आणि ह्या साईडला काय राहिलेलं आहे आता R2 स्क्वेअर प्लस एस इंटू एक्स टू ब्रॅकेटचा स्क्वेअर राहिलेला आहे. आता ह्या ठिकाणी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्यामुळे काय करू शकतो मी एस स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर असं लिहू शकतो. हे स्क्वेअरचं साईन आहे ते मी प्रत्येकाला देऊ शकतो. सो प्रत्येकाला दिलं काय होणार आहे R2 स्क्वेअर प्लस हा एस स्क्वेअर इंटू एक्स टू स्क्वेअर होणार आहे आणि हा 2s स्क्वेअर इंटू एक्स टू स्क्वेअर ह्या साईडला आहे असाच आहे. आता यामध्ये बघा ही जी टर्म आहे प्लस एस स्क्वेअर एक्स टू स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर एक्स टू स्क्वेअर ही टर्म जर मी
इज इक्वल टू साईनच्या या साईडला नेली, राईट साईडला नेली, तर इथं प्लस आहे, त्यामुळे इकडे गेल्यावरती काय होणार आहे, मायनस होणार आहे. आणि इक्वेशन कसं होईल बघा, r2² इज इक्वल्स टू ही व्हॅल्यू आहे अशी 2s² x2² आणि ही जी टर्म आपण इकडे पाठवली त्यात इकडे आल्यावरती मायनस झालेली आहे, तो ती होणार आहे s² इंटू x2². आता त्या ठिकाणी बघा इक्वेशन काय आहे, 2s² x2² मायनस s² x2² म्हणजे 2 s² x2² मधून एक s² x2² मायनस करायचा आहे. सो राहणार काय आहे, तर एक s² x2² राहणार आहे, बरोबर आहे. s² x2च्या 2 टर्ममधून एक टर्म मायनस केली, सो s² x2² ची एक टर्म राहणार आहे. आणि या साईडला काय राहणार आहे, तर r2² राहणार आहे. आता पूर्ण टर्मचं जर मी स्क्वेअर रूट घेतलं तर काय होणार आहे, स्क्वेअरचं साईन निघून जाईल आणि इक्वेशन राहणार आहे r2 इंटू s इंटू x2 राहणार आहे. ओके, सो ही आली कंडिशन फॉर मॅक्झिमम टॉर्क. म्हणजे ज्या वेळेला मोटरमध्ये रोटरचा रेझिस्टन्स आणि रोटरचा रिॲक्टन्स दोन्ही इक्वल होणार आहेत, त्या कंडिशनला त्या मोटरमध्ये मॅक्झिमम टॉर्क प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे त्या कंडिशनला त्या मोटरचा जो रोटर आहे तो फुल स्पीडनी फिरत असणार आहे किंवा त्याचा मोमेंटम जो असणार आहे तो फुल असणार आहे. ओके, सो ह्या कंडिशनला मोटरमध्ये मॅक्झिमम टॉर्क अपिअर होणार आहे. ओके, सो आता हेच इक्वेशन मी जर आणखी थोडं सिम्प्लिफाय केलं तर काय होते बघा, हे इक्वेशन मी आहे असं इथे लिहितो. इक्वेशन आलेलं आहे r2 इज इक्वल्स टू s इंटू x2. आता हे इक्वेशन जर मी स्लिपसाठी लिहिलं तर काय होऊ शकतं, s इज इक्वल्स टू r2 डिवाइड बाय x2 होऊ शकतो. हा x2 जो आहे तो फक्त इकडे पाठवला, त्यामुळे इक्वेशन काय झालं, s इज इक्वल्स टू r2 डिवाइड बाय x2. आता ही जी स्लिप असणार आहे ह्याला आपण म्हणणार आहे स्लिप ॲट मॅक्झिमम कंडिशन किंवा स्लिप करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम टॉर्क. ओके, सो ज्या वेळेला मोटरमध्ये टॉर्क मॅक्झिमम असेल त्यावेळेला तिची स्लिप असणार, त्याला आपण स्लिप ॲट मॅक्झिमम टॉर्क असं म्हणणार आहे. ओके, सो हा आपला फॉर्म्युला आलेला आहे. ओके, सो ही झाली कंडिशन, पहिला जो फॉर्म्युला आहे ही झाली कंडिशन फॉर मॅक्झिमम टॉर्क. ह्या कंडिशनला टॉर्क मॅक्झिमम येणार आहे, म्हणजे रोटर रेझिस्टन्स आणि रिॲक्टन्स सेम असणार आहे, त्या कंडिशनला टॉर्क मॅक्झिमम असेल. आणि ज्यावेळेला टॉर्क मॅक्झिमम असणार आहे त्यावेळी त्याची स्लिप जी असणार आहे ती ह्या फॉर्म्युल्यावर आपण कॅल्क्युलेट करणार आहे. सो स्लिप करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम टॉर्क इज इक्वल्स टू r2 डिवाइड बाय x2 असणार आहे. ओके, सो मी तुम्हाला मग सांगितलेलं की आपला जो ॲव्हरेज टॉर्कचा फॉर्म्युला आहे तो इम्पॉर्टंट आहे. आता हा जो ॲव्हरेज टॉर्कचा फॉर्म्युला आहे, ह्या ॲव्हरेज टॉर्कच्या फॉर्म्युल्यात मी जर ह्या स्लिपच्या ठिकाणी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपल्याला मॅक्झिमम टॉर्कची व्हॅल्यू मिळणार आहे. हा काय आहे, तर ॲव्हरेज टॉर्क आहे, बरोबर आहे. हा असणार आहे ॲव्हरेज टॉर्क. आता आपण बघितलं कंडिशन फॉर मॅक्झिमम टॉर्क, म्हणजे मॅक्झिमम टॉर्क कधी येऊ शकतो, तर या कंडिशनला मॅक्झिमम टॉर्क येऊ शकतो. आता मॅक्झिमम टॉर्कची व्हॅल्यू किती आहे हे फाइंड आउट करायला आपण काय करणार, तर ही जी एसची व्हॅल्यू आहे ही एसची व्हॅल्यू ह्या ॲव्हरेज टॉर्कच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार. ओके, सो त्यावेळेला आपल्याला मिळेल मॅक्झिमम टॉर्क. ओके, सो मॅक्झिमम टॉर्क तो आपण डिनोट करणार आहे टाऊ एमनी. सो तो कसा कॅल्क्युलेट करायचा, तर ॲव्हरेज टॉर्कच्या इक्वेशनमध्ये एसच्या ठिकाणी ही व्हॅल्यू टाकायची r2 डिवाइड बाय x2. ओके, सो इक्वेशन काय होणार बघा, ते k इंटू r2 डिवाइड बाय x2, एसची व्हॅल्यू टाकली, इंटू e2² इंटू r2 डिवाइड बाय r2² प्लस इथं ब्रॅकेटमध्ये येणार r2 डिवाइड बाय x2, एसची व्हॅल्यू आहे इंटू x2 ब्रॅकेटचा स्क्वेअर असणार आहे. एसच्या ठिकाणी फक्त आपण एसच्या ठिकाणी r2 डिवाइड बाय x2, r2 डिवाइड बाय x2 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. ओके, सो इक्वेशन आता आपण सिम्प्लिफाय करूया, कसं आहे ते बघूया. सो k ॲज इट इज r2 डिवाइड बाय x2 हा पण आपण आहे असाच ठेवूया. पहिल्यांदा डिनॉमिनेटर सॉल्व करून घेऊया. हा e2² इंटू r2² हा आहे असं राहिला, खाली इथं डिनॉमिनेटरला येणार आहे r2² प्लस. आता याच्यामध्ये बघा r2 डिवाइड बाय x2 इंटू x2² आहे, त्यामुळे काय होणार, हा जो x2 आहे हा x2 आणि हा x2 एकमेकांना कॅन्सल होणार आहे, बरोबर आहे. कारण ज्या ठिकाणी ज्या वेळेला एखाद्या टर्मला कुठल्याही ह्यानं डिवाइड केलं असतं त्यावेळी काय असतं, डिवायडेशन बाय 1 असतं. ओके, सो हा x2 जो असणार आहे हा x2 ह्या x2 बरोबर कॅन्सल होईल आणि राहणार काय आहे तर फक्त
R2 स्क्वेअर राहणार आहे. सो इथं काय राहील ब्रॅकेटमध्ये R2 स्क्वेअर राहणार आहे. ओके, आता इथे काय झालं R2 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर झालं. सो या ठिकाणी काय राहणार आहे 2R2 स्क्वेअर राहणार आहे. सो इक्वेशन बघा, पहिली इक्वेशन के आहे असं R2 डिवाइड बाय X2 इंटू E2 स्क्वेअर इंटू R2, म्हणजे न्यूमरेटर आहे असं आहे, डिनॉमिनेटरला R2 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर आहे. सो काय राहिलं 2R2 स्क्वेअर झालेलं आहे. ओके, सो डिनॉमिनेटर आपला सॉल्व्ह करून झाला तर आपण न्यूमरेटर फक्त सॉल्व्ह करूया. न्यूमरेटरमध्ये बघा या ठिकाणी काय आहे तर के R2 हा एक्स जो आहे तो डिनॉमिनेटरला आहे, तो आपण कॅल्क्युलेट करणार नाही, आपण फक्त न्यूमरेटरच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन करणार. सो के R2 E2 स्क्वेअर इंटू R2. आता इथं पण R2 आहे आणि इथं पण R2 आहे. सो R2 मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे R2 स्क्वेअर होणार आहे. हा के आहे असा राहील, हा E2 आहे असं राहणार आहे. सो इक्वेशन काय होते बघा, के इंटू E2 स्क्वेअर म्हणजे हा आहे असा आहे, आणि R2 न मल्टिप्लाय केल्यावर होणार आहे R2 स्क्वेअर डिवाइड बाय हा X2 आहे असं राहणार, आणि डिवाइड बाय इथं 2R2 स्क्वेअर आहे. ओके, सो न्यूमरेटरमधला जो X2 आहे तो आपण डायरेक्ट डिनॉमिनेटरला पाठवू शकतो, कारण या ठिकाणी पण डिनॉमिनेटर आहे आणि हा X2 आहे तो पण डायरेक्ट आपला डिनॉमिनेटरला येऊ शकतो. त्यामुळे ते इक्वेशन काय होणार आहे तर के इंटू E2 स्क्वेअर इंटू R2 स्क्वेअर. आता ह्याचा जो X2 आहे तो आपण इथे खाली लिहिलं डायरेक्ट X2, आणि हा राहणार आहे 2 इंटू R2 स्क्वेअर. आता त्याच्यामध्ये हा R2 स्क्वेअर हा R2 स्क्वेअर निघून जाणार आहे, आणि जे इक्वेशन राहणार आहे ते असणार आहे के इंटू E2 स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू X2. हे असणार आहे इक्वेशन फॉर मॅक्झिमम टॉर्क. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला E2 आणि X2 ह्या दोन व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या की तुम्हाला मॅक्झिमम टॉर्कची व्हॅल्यू किती आहे ते कॅल्क्युलेट करता येणार आहे. ओके, सो असणार आहे सेकंड कंडिशन, म्हणजे कंडिशन फॉर मॅक्झिमम टॉर्क. ह्या कंडिशनला टॉर्क मॅक्झिमम होणार आहे, त्या वेळेला जी स्लिप असणार आहे त्याला आपण मॅक्झिमम स्लिप असं म्हणणार आहे, आणि मॅक्झिमम टॉर्कची व्हॅल्यू किती आहे हे कसं कॅल्क्युलेट करायचं तर ह्या फॉर्म्युल्यावरून आपण कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, सो असं आहे कंडिशन फॉर मॅक्झिमम टॉर्क. हा होता सेकंड पॉईंट. फर्स्ट पॉईंटमध्ये आपण काय केलं तर ॲव्हरेज टॉर्क डिराईव्ह केला. सेकंड पॉईंटमध्ये काय केला तर कंडिशन फॉर मॅक्झिमम टॉर्क ही जी कंडिशन आहे ही कंडिशन कुठली आहे ती पण बघितली, आणि मॅक्झिमम टॉर्कची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची तो फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. ओके, देन नेक्स्ट थर्ड पॉईंट जो आपण बघणार आहे तो असणार आहे रिलेशन बिटवीन फुल लोड टॉर्क अँड मॅक्झिमम टॉर्क. ओके, सो रिलेशन बिटवीन फुल लोड टॉर्क अँड मॅक्झिमम टॉर्क, या दोघांमध्ये काय रिलेशन आहे ते आपण बघणार आहे. आता याच्यामध्ये रिलेशन बघायचं आहे, सो त्याच्या अगोदर आपण एक दोन कंडिशन जे आहेत त्या अज्युम करून घेऊया किंवा लिहूया. लेट SM इज इक्वल्स टू स्लिप करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम टॉर्क. मगाशी आपण जे इक्वेशन बघितलं ते असं अज्युम करूया SM जी आहे ती स्लिप ॲट मॅक्झिमम टॉर्क आहे, आणि सिमिलरली SF इज इक्वल्स टू स्लिप करस्पॉन्डिंग टू, आता हे SF म्हणजे काय असणार आहे तर फुल लोड टॉर्क. म्हणजे आपण दोन स्लिप अज्युम केल्या, SM ही जी स्लिप आहे ते आपण मॅक्झिमम टॉर्कला येणार आहे असं आपण अज्युम केलं, आणि SF ही जी स्लिप आहे ही फुल लोड टॉर्कला येणार आहे असं आपण अज्युम केलं. ओके, सो आता आपल्याकडे मॅक्झिमम टॉर्कचं इक्वेशन आहे ते आपण मागच्या वेळी डिराईव्ह केलेलं आहे. हे मॅक्झिमम टॉर्कचं इक्वेशन आपल्याकडे आहे. आपल्याकडे आता काय नाही तर फुल लोड टॉर्कचं इक्वेशन आहे. मॅक्झिमम टॉर्कचं इक्वेशन आपल्याकडे अवेलेबल आहे, आपल्याकडे आता फुल लोड टॉर्कचं इक्वेशन फक्त अवेलेबल नाही. ते इक्वेशन आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. आपल्याला ॲव्हरेज टॉर्कचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन माहीत आहे. आता ह्या ॲव्हरेज टॉर्कच्या इक्वेशनमध्ये आपण जर फुल लोड स्लिप टाकली तर ते जे इक्वेशन येणार आहे ते फुल लोड टॉर्कचं असणार आहे. ओके, सो इथे मी पॉईंट लिहितो सबस्टिट्यूटिंग value of slip as a SF in average torque equation. म्हणजे ॲव्हरेज टॉर्कचं जे इक्वेशन आहे
त्याच्यामध्ये एसच्या ऐवजी मी जर एस एफ टाकलं म्हणजे फुल लोड टॉर्कची स्लिप एस एफ असं टाकलं तर त्याची इक्वेशन मिळणार आहे. ते इक्वेशन आपलं फुल लोड टॉर्कचं इक्वेशन होणार आहे. ओके, सो सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ स्लिप ॲज अ एस एफ इन टॉर्क ॲव्हरेज टॉर्क इक्वेशन. ॲव्हरेज टॉर्कच्या इक्वेशनमध्ये एसच्या ठिकाणी फक्त एस एफ टाकायचं, सो आपल्याला फुल लोड टॉर्क मिळेल. सो त्याचं इक्वेशन काय होणार आहे, फुल लोड टॉर्क इज इक्वल्स टू हा के आहे असा. आता ह्याच्यामध्ये एसच्या ऐवजी एस एफ टाकायचं आहे इंटू E2 स्क्वेअर R2 हे सेमच राहणार आहे. E2 स्क्वेअर R2 हे सेमच राहणार आहे डिवाइड बाय हा R2 स्क्वेअर इथं एस येतोय, ह्या एसच्या ठिकाणी आणखी एकदा एस एफ टाकायचं. सो इक्वेशन काय होणार R2 स्क्वेअर प्लस एस एफ इंटू X2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, सो हे झालं फुल लोड टॉर्च इक्वेशन. फुल लोड टॉर्च इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे. मॅक्झिमम टॉर्च इक्वेशन आपल्याला ऑलरेडी माहितच आहे. ओके, सो ते आपण लिहूया. वी नो मॅक्झिमम टॉर्क इज इक्वल्स टू के इंटू E2 स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू X2 आहे. ओके, सो आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर फुल लोड टॉर्क आणि मॅक्झिमम टॉर्क ह्या दोघांमध्ये रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. आपल्याकडे फुल लोड टॉर्क आहे, मॅक्झिमम टॉर्क आहे, ह्या दोघांमध्ये रिलेशन आपण कसं फाइंड आउट करणार, तर आपण ह्या ठिकाणी लिहा, ह्याला लिहा इक्वेशन नंबर फर्स्ट आणि ह्याला लिहा इक्वेशन नंबर सेकंड. ओके, सो इथे लिहितो डिवायडिंग इक्वेशन फर्स्ट बाय इक्वेशन सेकंड. म्हणजे पहिले इक्वेशन आहे त्याला दुसऱ्या इक्वेशनने डिवाइड केलं तर आपल्याला दोघांमध्ये रिलेशन मिळेल. सो काय होणार आहे, टाव एफ डिवाइड बाय टाव एम म्हणजे फुल लोड टॉर्क डिवाइड बाय मॅक्झिमम टॉर्क केला. ओके, सो आता फुल लोड टॉर्कची जी टर्म आहे, ही जी टर्म आहे मी आहे अशी सगळी इथं लिहितो, के इंटू एस एफ इंटू E2 स्क्वेअर इंटू R2 डिवाइड बाय R2 स्क्वेअर प्लस एस एफ इंटू X2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा झाला फुल लोड टॉर्क डिवाइड बाय काय करायचं आहे, मॅक्झिमम टॉर्क करायचं. सो मॅक्झिमम टॉर्क काय असणार आहे, के इंटू E2 स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू X2. ओके, सो आता तुम्हाला माहीत आहे जर आपल्याला दोन्ही टर्म्समध्ये म्हणजे न्यूमरेटरमध्ये पण न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहेत आणि डिनॉमिनेटरमध्ये पण न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहेत, बरोबर आहे. सो हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर त्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा त्याचा रिसिप्रोकल आपण घेऊ शकतो. रिसिप्रोकल कसा घ्यायचा, तर मी हे इक्वेशन बघा, आता हे जे इथे लिहिलेलं आहे ते इथं न लिहिता खाली व्यवस्थित आणखी एकदा लिहितो. तेच इक्वेशन आहे, फक्त जरा व्यवस्थित खाली लिहितो. हे फुल लोड टॉर्क इथं वरती लिहितो. ही फुल लोड टॉर्कची व्हॅल्यू आहे डिवाइड बाय मॅक्झिमम टॉर्कची व्हॅल्यू ही दिलेली आहे. ओके, सो या इक्वेशनमध्ये बघा न्यूमरेटरमध्ये पण न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटरमध्ये पण न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे. सो इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, डिनॉमिनेटरची जी टर्म आहे त्याचा रिसिप्रोकल घ्यायचा. म्हणजे काय होणार आहे, ह्याचा जो डिनॉमिनेटर असणार आहे तो वरती इथे गेल्यावरती न्यूमरेटर होणार आणि ह्याचा डिनॉमिनेटर आहे तो इथं आल्यावरती न्यूमरेटर होणार आहे. म्हणजे काय करायचं, तर थोडक्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यासारखं करायचं आहे. मी सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. इथे ही जी टर्म असणार आहे ह्या टर्ममध्ये डिनॉमिनेटरला काय आहे, 2 इंटू X2 आहे. सो काय करायचं, 2 इंटू X2 जो आहे त्याने इथं वर मल्टिप्लाय करायचं. ओके, आणि के इंटू E2 स्क्वेअर आहे त्याने इथं खालती मल्टिप्लाय करायचं. ओके, समजले. 2 इंटू X2 जो आहे ह्या टर्मनं पूर्ण सगळ्यात वरच्या टर्मला मल्टिप्लाय करायचं आणि के इंटू E2 आहे त्यानं ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं. हे तुम्हाला सिम्पल मॅथमॅटिकलमध्ये शिकवलं असणारच आहे की दोघांमध्ये न्यूमरेटरला पण भाग असेल आणि डिनॉमिनेटरला जर भाग असेल तर काय होणार आहे, तर त्या दोघांचा रिसिप्रोकल घ्यायचा. सो ते इक्वेशन कसं होणार आहे ते मी तुम्हाला इथं लिहून दाखवतो. के इंटू एस एफ इंटू E2 स्क्वेअर इंटू R2 मल्टिप्लाइड बाय मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यात खालची टर्म आहे त्यानं सगळ्यात वरच्या टर्मला मल्टिप्लाय करायचं. सो काय राहणार आहे, 2 इंटू X2 डिवाइड बाय ही जी टर्म असणार आहे ही आहे अशी आहे आणि ही वरची टर्म आहे ना ह्या मधल्या टर्मला किंवा खालच्या टर्मला मल्टिप्लाय करायचं. सो ते काय होणार आहे, के इंटू E2 स्क्वेअर. म्हणजे काय झालं थोडक्यात, डिनॉमिनेटरची टर्म आहे त्याचा रिसिप्रोकल ती उलटी केली आणि वरच्या टर्मला मल्टिप्लाय केली, बरोबर आहे. ही जी टर्म आहे ही न्यूमरेटर डिनॉमिनेटरला घ्यायचा, डिनॉमिनेटर न्यूमरेटरला घ्यायचा आणि ना
वरच्या टर्मला डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं. ते आपण इथं केलेलं. आता हे इक्वेशन आपण इझिली सॉल्व करू शकतोय. सो इक्वेशन सॉल्व केल्यावर काय होते बघा, इथं के आहे, एस एफ आहे, इथं E2 स्क्वेअर आहे, 2 इंटू x2 आहे. सो आपण पहिल्यांदा न्यूमरेटरचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. के आहे असा आहे इथं, हा एस एफ पण आहे असा येणार आहे, हा E2 स्क्वेअर पण आहे असा आहे, नेक्स्ट हा R2 पण आहे असा येणार आहे, हा x2 पण आहे असा येणार आहे, हा 2 जो आहे तो फक्त आपण पुढे लिहूया. ओके, म्हणजे के एस एफ E2 स्क्वेअर R2 2 इंटू x2 ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं. डिवाइड बाय बघा ही टर्म बघा R2 स्क्वेअर आहे असा प्लस इथं ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. तर ब्रॅकेटमध्ये काय दिलं आहे तर एस एफ इंटू x2 ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला. ती टर्म आपण आहे अशीच लिहून घेऊया, एस एफ इंटू x2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू काय दिलेलं आहे तर के इंटू E2 आहे, के इंटू E2 स्क्वेअर आहे. ओके, आता इथं बघा इथला के जो आहे तो या के बरोबर जाणार आहे, हा E2 स्क्वेअर आहे तो ह्या E2 बरोबर कॅन्सल होणार आहे. सो टर्म काय राहते बघा, इथं काय राहणार आहे 2 राहील, एस एफ राहील, नेक्स्ट R2 राहणार आहे, x2 राहणार आहे. ओके, ह्यातला 2 एस एफ R2 x2 आणि डिनॉमिनेटरमध्ये काय राहिला तर R2 स्क्वेअर प्लस एस एफ इंटू x2 ब्रॅकेटचा स्क्वेअर राहिलेला आहे. ओके, सो ही जी व्हॅल्यू असणार आहे ह्या व्हॅल्यूमध्ये बघा अजून हे इक्वेशन आपल्याला आणखी एकदा सॉल्व करायचं आहे. एक मिनिट. ओके, हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन अजून आपल्याला थोडं रिझॉल्व करायचं आहे, त्यामुळे हे इक्वेशन मी आता आहे असं वरती एकदा लिहून घेतो. ओके, तर तेच इक्वेशन मी इथे लिहितो. ओके, हे इक्वेशन आपण लिहिलेलं आहे. आता काय करूया, इथं जे एस एफ इंटू x2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तो आपण फक्त रिझॉल्व करून घ्या, म्हणजे स्क्वेअरला आतमध्ये मल्टिप्लाय करूया. सो स्क्वेअरला आतमध्ये मल्टिप्लाय केलं करणार आहे 2 एस एफ R2 x2 डिवाइड बाय R2 स्क्वेअर प्लस आता हा एस एफ स्क्वेअर इंटू x2चा स्क्वेअर अशी टर्म राहणार आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर अशा दोन्ही टर्मला आपण जर x2ने डिवाइड केलं तर आपल्याला एक कॉमन फॅक्टर मिळू शकतो. ओके, सो मी इथेच लिहितो डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x2 स्क्वेअर. म्हणजे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोन्हीला आपण x2 स्क्वेअरने डिवाइड केलं तर ते इक्वेशन कसं होणार आहे बघा, हा 2 इंटू एस एफ ॲज इट इज राहील. नेक्स्ट काय होणार आहे तर R2 डिवाइड बाय x2 ही जी टर्म आहे त्याला मी कॉमन घेतो, R2 इंटू x2 डिवाइड बाय x2 स्क्वेअर केला, ह्या x2 स्क्वेअर आपण दिल्याप्रमाणे डिवायडेड बाय ही टर्म आहे अशी आहे R2 स्क्वेअर डिवाइड R2 स्क्वेअर. आता थांबा, हे जे असणार आहे हे मी एकदा आणखी एकदा व्यवस्थित लिहितो. या पूर्ण टर्मला x2 डिवाइड आणि मल्टिप्लाय करायचं, म्हणजे डिनॉमिनेटरला पण डिवाइड करायचं आहे आणि न्यूमरेटरला पण डिवाइड करायचं आहे. सो काय होणार आहे ते 2 इंटू एस एफ इंटू R2 इंटू x2 हे झालं न्यूमरेटर डिवाइड बाय x2 स्क्वेअर होणार, नंतर डिवाइड बाय तथा डिनॉमिनेटर आहे तो पण R2 स्क्वेअर प्लस एस एफ स्क्वेअर इंटू x2 स्क्वेअर डिवाइड बाय x2 स्क्वेअर होणार. म्हणजे न्यूमरेटरला पण x2 डिवाइड केलं, डिनॉमिनेटरला पण x2 डिवाइड केलं. आता डिवाइड केल्यावर काय होते बघा, आता याच्यामधला x2 स्क्वेअर जो आहे तो यातल्या एका x बरोबर कॅन्सल होणार आहे. सो x2 हा एक x यातल्या एका स्क्वेअर बरोबर कॅन्सल झाला. ओके, आणि या ठिकाणी काय होतंय तर ह्या ठिकाणी मध्ये प्लस साईन आहे, त्यामुळे ह्या x2 R2ला पण डिवाइड होणार आहे आणि ह्या एस एफ स्क्वेअर इंटू x स्क्वेअरला पण डिवाइड होणार आहे. ओके, सो टर्म कशी राहील बघा, 2 इंटू
एस एफ इंटू R2 डिवाइड बाय x2. आता इथं मग काय होता, तर x2 स्क्वेअर होता, बरोबर आहे, कारण आपण x2 स्क्वेअर डिवाइड केले. सो काय होणार आहे, न्यूमरेटरचा एक x2 हा डिनॉमिनेटरच्या एक x2 बरोबर कॅन्सल होणार आहे. सो फक्त या ठिकाणी एकच x2 राहणार आहे, तो आपण असा इथं लिहिला. डिवाइड बाय डिनॉमिनेटरमध्ये दोन टर्म आहेत, R2 स्क्वेअर प्लस साईन येते. प्लस साईन येते म्हणजे काय, तर ह्या x2नं याला पण डिवाइड करायला लागणार आहे आणि ह्या x2 स्क्वेअरनं याला पण डिवाइड करायला लागणार आहे. सो ती टर्म जी असणार आहे ती मी सेपरेट लिहितो. R2 स्क्वेअर प्लस x2 स्क्वेअर प्लस SF स्क्वेअर इंटू x2 स्क्वेअर डिवाइड बाय x2 स्क्वेअर. डिनॉमिनेटरमध्ये प्लस साईन आहे, त्यामुळे आपण डिनॉमिनेटरला ज्या वेळेला x2नं डिवाइड करणार आहे त्यावेळेला ह्या x2नं एकदा ह्याला डिवाइड करायला लागेल आणि ह्याला पण डिवाइड करायला लागणार आहे. ओके, सो या ठिकाणी बघा काय होतंय, हा x2 स्क्वेअर हा वरच्या x2 स्क्वेअर बरोबर कॅन्सल होणार आहे. सो इक्वेशन काय राहते बघा आता, 2 इंटू SF इंटू R2 डिवाइड बाय x2 ही एक टर्म राहिली, डिवाइड बाय R2 स्क्वेअर डिवाइड बाय x2 स्क्वेअर प्लस ह्या ठिकाणी फक्त SF स्क्वेअर राहिला. ओके, सो ह्या ठिकाणी काय होतंय, R2 स्क्वेअर प्लस x2 स्क्वेअर ह्या दोघांचा मी कंबाईनमध्ये ब्रॅकेटचा स्क्वेअर करू शकतो. सो इक्वेशन काय होणार, 2 इंटू SF R2 डिवाइड बाय x2 डिवाइड बाय ह्या टर्मचा मी काय केला, ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला, म्हणजे R2 स्क्वेअर डिवाइड बाय x2 स्क्वेअर होता, त्याच्याऐवजी मी आता डायरेक्ट ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिला प्लस f स्क्वेअर होणार आहे. ओके, सो त्याच्या खाली वी नो, आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे, वी नो स्लिप करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम टॉर्क इज इक्वल्स टू काय आहे, R2 डिवाइड बाय x2 आहे. ओके, सो ह्या फॉर्म्युल्यामध्ये R2 डिवाइड बाय x2, ह्या फॉर्म्युल्यामध्ये पण R2 डिवाइड बाय x2 आहे. सो या दोघांच्या ऐवजी आपण SME व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो, कारण स्लिप करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम टॉर्क हा इक्वेशन आपण बघितलेलं आहे. ओके, सो R2 डिवाइड बाय x2 याच्या ठिकाणी आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये आता SME व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. सो फॉर्म्युला काय होणार आहे, 2 इंटू SF हा आहे असा इंटू SM येणार आता, डिवाइड बाय R2 स्क्वेअर बाय x2 स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, त्यामुळे काय होणार या ठिकाणी SMचा स्क्वेअर होणार प्लस या ठिकाणी SF स्क्वेअर जो असणार आहे तो आहे असाच आहे. ओके, सो असणार आहे रिलेशन बिटवीन फुल लोड टॉर्क अँड मॅक्झिमम टॉर्क. फुल लोड टॉर्क आणि मॅक्झिमम टॉर्कचं रिलेशन काय आहे, त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे 2 इंटू SF इंटू SM डिवाइड बाय SM स्क्वेअर प्लस SF स्क्वेअर. SM काय असणार आहे, स्लिप करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम टॉर्क आणि SF काय असणार आहे, स्लिप करस्पॉन्डिंग टू फुल लोड टॉर्क. हे असणार आहे फुल लोड आणि मॅक्झिमम टॉर्कचा रिलेशन. ओके, हे रिलेशन पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण याच्यावरती प्रॉब्लेम विचारले जातात. प्रॉब्लेममध्ये काय दिलं जातं, तर स्लिप करस्पॉन्डिंग टू फुल लोड टॉर्क दिली जाते, स्लिप करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम टॉर्क दिली जाते आणि मॅक्झिमम टॉर्क दिला जातो आणि फुल लोड टॉर्क कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारला जातो. सो या 4 टर्मपैकी 3 टर्म प्रोव्हाइड केले जातात आणि एक टर्म तुम्हाला विचारली जाते. सो ह्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही ती टर्म फाइंड आउट करू शकताय. ओके, असं आहे रिलेशन बिटवीन फुल लोड अँड मॅक्झिमम टॉर्क. हा होता पॉईंट नंबर 3 टॉर्कमधला. नेक्स्ट पुढचा जो पॉईंट बघणार आहे, पॉईंट नंबर 4, तो आपण बघूया. ओके, सो त्यातला आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे, पॉईंट नंबर 4, तो असणार आहे स्टार्टिंग टॉर्क. आता स्टार्टिंग टॉर्कचं इक्वेशन ड्राईव्ह करणं सोपं आहे, कारण काय असतं, तर स्टार्टिंगला मोटरची जी स्लिप असते ती मॅक्झिमम असते, पण त्याची व्हॅल्यू असते 1. ओके, तर तो पॉईंट लिहूया, ॲट स्टार्टिंग द स्लिप इज S इज इक्वल्स टू 1. स्टार्टिंग कंडिशनला स्लिप मॅक्झिमम असते. स्लिप म्हणजे काय, रिलेटिव्ह स्पीड. रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय, तर रोटर आणि मॅग्नेटिक फील्डमधलं स्पीड. रोटर थांबला आहे पण मॅग्नेटिक फील्ड फिरत असणार आहे, म्हणजे रिलेटिव्ह स्पीड जास्त असणार आहे, म्हणजे स्लिप मॅक्झिमम असणार, त्याची व्हॅल्यू असते 1. ओके, सो स्टार्टिंग कंडिशनला स्लिपची व्हॅल्यू असते 1. आता ही एसची व्हॅल्यू जी 1 आहे ती ॲव्हरेज टॉर्कच्या व्हॅल्यूमध्ये सबस्टिट्यूट करायची. एसची व्हॅल्यू आपण 1 जर सबस्टिट्यूट केली तर आपल्याला जे टॉर्कचं इक्वेशन मिळणार आहे ते असणार आहे स्टार्टिंग टॉर्कचं इक्वेशन. ओके, सो आपल्याला टॉर्क काय मिळेल, सो स्टार्टिंग टॉर्क इज इक्वल्स टू स्टार्टिंग टॉर्क, तो आपण डिनोट करणार आहे टाउ ST ने. तो काय असणार आहे, ॲव्हरेज टॉर्कच्या इक्वेशनमध्ये फक्त एसच्या ठिकाणी
1 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. सो इक्वेशन काय होणार के इंटू E2² इंटू R2, कारण एसची व्हॅल्यू आपण 1 सबस्टिट्यूट केली, डिवाइड बाय R2² प्लस X2². सो हे इक्वेशन झालं आपलं स्टार्टिंग टॉर्कसाठी इक्वेशन. हा असणार आपला पॉईंट नंबर 4. त्याच्यामध्ये एसची व्हॅल्यू 1 टाकली कारण स्टार्टिंगला स्लिप मॅक्झिमम असते, मग त्याची व्हॅल्यू 1 असते. देन पॉईंट नंबर 5 आपण बघणार आहे, तो असणार आहे रिलेशन बिटवीन स्टार्टिंग टॉर्क and maximum torque. रिलेशन बिटवीन स्टार्टिंग टॉर्क अँड मॅक्झिमम टॉर्क. ओके, तर आपल्याला स्टार्टिंग टॉर्कचा इक्वेशन आहे, मॅक्झिमम टॉर्कचं जे इक्वेशन आहे ते आपण मगाशी डिराईव्ह केलेलंच आहे. ते इक्वेशन इथं आहे. मॅक्झिमम टॉर्कचं इक्वेशन आपल्याकडे आहे, स्टार्टिंग टॉर्कचं इक्वेशन आपण आत्ता डिराईव्ह केलेलं आहे. सो ते इक्वेशन आपण लिहू शकतो, पण त्याच्या अगोदर एक पॉईंट लिहू आपण. वी नो टाउ एस टी स्टार्टिंग टॉर्क जो आहे तो असा आहे के इंटू E2² डिवाइड इंटू R2 डिवाइड बाय R2² प्लस X2², असा स्टार्टिंग टॉर्क आहे. अँड मॅक्झिमम टॉर्क जो आहे त्याचं इक्वेशन असं आहे के इंटू E2² डिवाइड बाय 2 इंटू X2. आता हे जर दोघांचं रिलेशन असणार आहे, या रिलेशनसाठी आपण काय करणार, इक्वेशन नंबर 1ला इक्वेशन नंबर 2नी डिवाइड करणार आहे. ओके, सो डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2, इक्वेशन नंबर 1ला 2ने डिवाइड करायचं. सो इक्वेशन काय होणार टाउ एस टी डिवाइड बाय टाउ एम, म्हणजे स्टार्टिंग टॉर्क डिवाइड बाय मॅक्झिमम टॉर्क इज इक्वल्स टू स्टार्टिंग टॉर्कचं इक्वेशन आहे असं लिहायचं के इंटू E2² R2 डिवाइड बाय R2² प्लस X2² डिवाइड बाय मॅक्झिमम टॉर्कचं इक्वेशन आहे असं लिहायचं के इंटू E2² डिवाइड बाय 2 इंटू X2². आता मागाशी मी तुम्हाला सांगितलं इथं काय होतं, न्यूमरेटरमध्ये पण भाग आहे, डिनॉमिनेटरमध्ये पण भाग आहे. आता हे इक्वेशन कसं सॉल्व करायचं, तर डिनॉमिनेटरची जी टर्म आहे ती उलटी करायची, म्हणजे हे वर घ्यायचं, हे खाली घ्यायचं, आणि ही जी टर्म होणार आहे त्या टर्मनं वरती मल्टिप्लाय करायचं. ओके, ते कसं करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणखी याचं सांगतो काय होणार, टाउ एस टी डिवाइड बाय टाउ एम इज इक्वल्स टू, पहिली जी टर्म आहे ती आहे अशी लिहिली मी के इंटू E2² इंटू R2. आता त्याच्यामधल्या सगळ्यात खालची जी टर्म आहे त्यांना वरच्या टर्मला मल्टिप्लाय करायचं. ओके, सो मल्टिप्लाय बाय खालची जी टर्म आहे 2 इंटू X2 2 इंटू X2 ही जी टर्म आहे त्याने मी सगळ्यात वरच्या टर्मला मल्टिप्लाय केलं, डिवाइड बाय ही जी खालची टर्म आहे ती आहे अशी लिहिली मी R2² प्लस X2², आणि ह्या टर्मनं ह्या वरच्या टर्मला मल्टिप्लाय केलं. म्हणजे सगळ्यात खालची टर्म आहे त्यांना सगळ्यात वरच्या टर्मला मल्टिप्लाय करायचं, आणि मधल्या 2 टर्म्स आहेत त्या एकमेकांना मल्टिप्लाय करायच्या. ओके, सो डिवाइड बाय ही आपली मधली टर्म के इंटू E2² आली, बरोबर आहे. आता हे इक्वेशन सॉल्व करायचे, ह्याच्यामध्ये बघा हा के कॅन्सल होतोय, हा E2² कॅन्सल होतोय. सो टर्म काय काय राहत आहेत, तो टर्म राहत आहेत R2², हा 2 एक राहतोय, आणि इथं X2 एक राहतोय. सो न्यूमरेटरमध्ये काय राहतोय 2 R2² X2 हा राहतोय. डिनॉमिनेटरमध्ये काय राहतोय तो R2² प्लस X2² राहतोय. सो R2² प्लस X2² राहतोय. ओके, सो आता काय करायचं आहे, R2² प्लस X2² राहतोय. ओके, इथं जरा एक मिस्टेक झालेली आहे, हा R2 नाही, आपण काय बघतोय तर ही टर्म आहे के E2² R2 आहे. ओके, के E2² R2 आहे, इथं R2² प्लस X2² आहे, हा 2X2 इथं मल्टिप्लाय केला, के E2² इथं मल्टिप्लाय केला, इथं मी चुकून R2 लिहिलं कारण इथं आपला R2च आहे, इथं R2च राहणार आहे. ओके, सो हे इक्वेशन पण असं राहील 2R2 इंटू X2 डिवाइड बाय R2² प्लस X2² असणार आहे. ओके, सो हे इक्वेशन आपण रिझॉल्व करण्यासाठी मागाशी जसं केलं तसंच आपण या ठिकाणी पण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना पण X2नी डिव्हाइड करणार आहे. ओके, सो मी ते नेक्स्ट पेजवरती लिहितो, डिव्हाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय
x2 स्क्वेअर, दोघांना x2 स्क्वेअरनी डिव्हाइड करायचं आहे. सो इक्वेशन कसं होतं बघा, टाव s2 st डिवाइड बाय टाव m इज इक्वल्स टू न्यूमरेटरची काय टर्म आहे तर 2r2 x2 आहे, त्याला आता x2ने डिवाइड केलं. आणि डिनॉमिनेटरची काय टर्म आहे तर r2 स्क्वेअर प्लस x2 स्क्वेअर आहे. सो ह्याला पण आपण x2 स्क्वेअरनी डिवाइड करणार. आता डिनॉमिनेटरला प्लस साइन आहे, त्यामुळे आपल्याला x2 स्क्वेअरने एकदा ह्याला डिवाइड करायला लागेल, x2 स्क्वेअरने एकदा याला डिवाइड करायला लागणार आहे. बरोबर आहे. तर आता इक्वेशन कसं होते बघा, पहिल्यांदा आपण काय करूया तर याच्यातला न्यूमरेटर जो आहे तो सॉल्व्ह करून घेऊया. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक x2 आहे आणि इथं x2 स्क्वेअर आहे. सो यातला एक x2 जो आहे तो ह्या x2 स्क्वेअरमधल्या एका x2ला जाणार आहे. सो राहणार काय आहे तर 2r2 डिवाइड बाय x2 एवढीच एक टर्म राहणार आहे. इथं जो x2 होता, x2 स्क्वेअर होता, त्यातला एक x2 वरच्या x2 बरोबर कॅन्सल झाला. सो न्यूमरेटरमध्ये काय राहणार आहे 2 इंटू r2 डिवाइड बाय x2 ही टर्म राहणार आहे. आणि डिनॉमिनेटरमध्ये मग सांगितल्याप्रमाणे ह्या x2 स्क्वेअरने एकदा याला डिवाइड करायचं, ह्या x2 स्क्वेअरने एकदा याला डिवाइड करायचं. सो इक्वेशन कसं होतं बघा, r2 स्क्वेअर डिवाइड बाय x2 स्क्वेअर प्लस x2 स्क्वेअर डिवाइड बाय x2 स्क्वेअर. ओके, म्हणजे ह्या x2 स्क्वेअरने एकदा डिवाइड केलं, एकदा याला डिवाइड केलं. सो हा x2 स्क्वेअर निघून जाणार आहे, ह्या ठिकाणी राहणार आहे 1. ओके, आणि ह्यामध्ये r2 स्क्वेअर डिवाइड बाय x2 स्क्वेअर आहे. सो या दोन्ही टर्मचा मी कंबाईनमध्ये ब्रॅकेटचा स्क्वेअर दाखवू शकतो. सो इक्वेशन कसं होते बघा, 2 इंटू r2 डिवाइड बाय x2 हे न्यूमरेटरमध्ये मागास राहिलेलं त्याचं, या ठिकाणी मी r2 डिवाइड बाय x2 ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, प्रत्येक टर्मचा दाखवायच्याऐवजी ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, प्लस हा 1, या दोघांनी डिवाइड करून या ठिकाणी राहिलेला 1. आता आपल्याला माहीत आहे वी नो स्लिप करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम टॉर्क इज इक्वल्स टू r2 डिवाइड बाय x2 ही आहे. सो r2 डिवाइड बाय x2 च्या ऐवजी आता आपण SM ही व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार. सो इक्वेशन नंबर जे 3 असणार आहे ते काय होणार आहे, सो टॉर्कचं इक्वेशन काय होईल, टाव ST डिवाइड बाय टाव M इज इक्वल्स टू हा 2 आहे असा r2 डिवाइड बाय x2 च्या ऐवजी SM इंटू SM राहील डिवाइड बाय, इथं पण r2 डिवाइड बाय x2 स्क्वेअरच्या ऐवजी आता SMचा स्क्वेअर घेणार, कारण r2 डिवाइड बाय x2 SM टाकायचा आहे. सो इथं होणार SMचा स्क्वेअर प्लस 1. सो हे असणार आहे रिलेशन बिटवीन स्टार्टिंग टॉर्क अँड मॅक्झिमम टॉर्क. रिलेशन बिटवीन स्टार्टिंग टॉर्क अँड मॅक्झिमम टॉर्क हे इक्वेशन असणार आहे. सिमिलरली तुम्ही फुल लोड टॉर्क आणि स्टार्टिंग टॉर्क ह्याचंही रिलेशन फाइंड आउट करू शकता. आता आपण काय काय बघितलं तर फुल लोड आणि मॅक्झिममचं बघितलं. ओके, आणि स्टार्टिंग आणि मॅक्झिममचं बघितलं. सो फुल लोड आणि स्टार्टिंग जो राहतो तो तुम्ही बघू शकता, तो काय आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, की त्याच्यावरती जास्त प्रॉब्लेम विचारत नाहीत. सो आपण हे 2 रिलेशन बघितले, ते दोन्ही रिलेशन महत्त्वाचे आहेत, स्टार्टिंग टू मॅक्झिमम आणि फुल लोड टू मॅक्झिमम. ओके, सो आता आपला पॉईंट नंबर 5 रिलेशन बिटवीन स्टार्टिंग टॉर्क अँड मॅक्झिमम टॉर्क. आणि टॉर्कमधलाच आणखीन एक लास्टचा पॉईंट असणार आहे, तो आपण बघूया. तो असणार आहे पॉईंट नंबर 6, तो आहे इफेक्ट ऑफ चेंज इन सप्लाय व्होल्टेज ऑन टॉर्क. इफेक्ट ऑफ चेंज इन सप्लाय व्होल्टेज ऑन टॉर्क. म्हणजे सप्लाय व्होल्टेज जर चेंज झालं तर त्याचा टॉर्कवरती काय इफेक्ट होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. सप्लाय व्होल्टेज जर चेंज झालं तर त्याचा टॉर्कवरती काय इफेक्ट होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सो आपण ॲव्हरेज टॉर्क जो आहे त्याचं इक्वेशन आपण बघितलेलं आहे, ते आपण एकदा इथं लिहूया. वी नो ॲव्हरेज टॉर्क टाव ॲव्हरेज इज इक्वल्स टू, त्याचं इक्वेशन आहे K इंटू S इंटू E2 स्क्वेअर इंटू R2 डिवाइड बाय R2 स्क्वेअर प्लस S इंटू X2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे ॲव्हरेज टॉर्कचं इक्वेशन आहे. आता ह्या इक्वेशनमध्ये बघा, ह्या इक्वेशनमध्ये E2 म्हणजे काय असणार आहे तर रोटरमध्ये इंड्यूस होणारा EMF. आता रोटरमध्ये EMF इंड्यूस का होतो तर त्या रोटरला फ्लक्स लिंक झाल्यामुळं, फ्लक्स फाय लिंक झाल्यामुळे त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होतो. आता फ्लक्स का प्रोड्यूस झाले तर स्टेटरमधून करंट फ्लो झाला त्यामुळं,
आणि स्टेटरमधून करंट का फ्लो झाला, तर आपण स्टेटरला व्होल्टेज अप्लाय केले त्यामुळं. ओके, सो ते मी इथे लिहितो. रोटरमध्ये EMF काय इंड्यूस झाला, रोटरमध्ये EMF काय इंड्यूस झाला, तर रोटरला फ्लक्स लिंक झाल्यामुळं. ओके, आता रोटरला फ्लक्स कशामुळे लिंक झाले, तर स्टेटर वाइंडिंगमधून करंट फ्लो झाला त्यामुळं फ्लक्स प्रोड्यूस झाले. आणि स्टेटर वाइंडिंगमध्ये करंट का फ्लो झाला, तर आपण स्टेटरच्या वाइंडिंगला सप्लाय व्होल्टेज अप्लाय केल्यामुळं. ओके, सो रोटरचं जे रोटरमध्ये इंड्यूस होणारा जो EMF आहे तो कशाशी प्रपोर्शनल आहे, तर सप्लाय केलेल्या व्होल्टेजची. कारण व्होल्टेज ज्यावेळी तुम्ही सप्लाय करताय त्यावेळेला स्टेटर वाइंडिंगमधून करंट फ्लो होते, स्टेटर वाइंडिंगमधून करंट फ्लो झाला की फ्लक्स प्रोड्यूस होत आहेत, मग ते फ्लक्स रोटरला जाऊन लिंक होत आहेत, त्यामुळं EMF इंड्यूस होतोय. ओके, सो रोटरमध्ये इंड्यूस होणारा EMF हा डायरेक्टली सप्लाय केलेल्या व्होल्टेजशी प्रपोर्शनल आहे. ओके, सो ते इथे लिहितो ॲज रोटर EMF इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फाय आणि फाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सप्लाय व्होल्टेज. वी कॅन राईट, हे पुढचं वरचं जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनमध्ये आता आपण E2च्या ठिकाणी V लिहू शकतो, कारण ते दोन्ही एकमेकांशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. सो वी कॅन राईट ॲव्हरेज टॉर्क इज इक्वल्स टू K इंटू S इंटू V² इंटू R2 डिवाइड बाय R2 स्क्वेअर प्लस S इंटू X2 ब्रॅकेटचं स्क्वेअर, असं इक्वेशन लिहू शकतो. आता ह्या इक्वेशनमध्ये ज्या कॉन्स्टंट टर्म्स आहेत किंवा ज्या जास्त इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, निग्लिजिबल टर्म्स आहेत, त्या आपण इलिमिनेट करूया. ओके, आता इथंच लिहितो मी वरती. ह्या इक्वेशनमध्ये बघा K हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे तो काय आपण कन्सिडर करणार नाही. ओके, सो राहतोय काय, S राहणार आहे. नेक्स्ट V² राहणार आहे. V² राहिल्यानंतर काय होणार आहे, हा R2 पण आहे असं राहणार आहे. डिनॉमिनेटरमध्ये बघा, डिनॉमिनेटरमध्ये हा R2 स्क्वेअर राहणार आहे. आता ह्याच्यामध्ये X2 जो आहे S इंटू X2 हा काय असणार आहे, तर रोटर रिॲक्टन्स असणार आहे. आणि जनरली रोटर रिॲक्टन्सची व्हॅल्यू खूप कमी असते, त्यामुळे S इंटू X2 ही टर्म आपण निग्लेक्ट करतो कारण त्याची व्हॅल्यू खूप कमी असते. ओके, सो इथं लिहितो पुढं S इंटू X2 ही जी टर्म आहे निग्लेक्टेड ड्यू टू लो व्हॅल्यू, त्यामुळे ते आपण कन्सिडरच केलेलं नाही. आता ह्याच्यामध्ये काय राहतोय, तर डिनॉमिनेटरला R2 आहे, सॉरी न्यूमरेटरला R2 आहे, डिनॉमिनेटरला R2 स्क्वेअर आहे. R2 स्क्वेअर म्हणजे 2 R2 आहे. सो यातला हा R2 स्क्वेअर हा एका R2 बरोबर कॅन्सल होईल आणि इक्वेशन काय राहणार आहे, तर S इंटू V² डिवाइड बाय R2 असणार आहे. ओके, सो मोटरमध्ये प्रोड्यूस होणारा जो टॉर्क आहे, तो कशावरती डिपेंडंट आहे, तर स्लिप आणि सप्लाय केलेल्या व्होल्टेजवरती. कारण रोटरचा रेजिस्टन्स जो असणार आहे तो कॉन्स्टंटच राहणार आहे, तो काय चेंज होणार नाही आहे. ओके, सो आपण काय लिहू शकतो, देअरफॉर दस व्हेन सप्लाय व्होल्टेज इन्क्रीजेस, काय होणार आहे, सप्लाय व्होल्टेज इन्क्रीजेस द टॉर्क also increases. Okay, reason काय आहे, because torque is directly proportional to supply voltage square. ओके, सो काय होणार, सप्लाय केलेलं तुम्ही व्होल्टेज वाढवलं म्हणजे जास्त व्होल्टेज सप्लाय केलं की टॉर्क पण वाढणार आहे. सप्लाय व्होल्टेज तुम्ही जर कमी केलं मोटरचं, तर मोटरचा टॉर्क असणार आहे तो पण कमी होणार आहे. ओके, सो हा असणार आहे इफेक्ट ऑफ चेंज इन सप्लाय व्होल्टेज ऑन टॉर्क. जर तुम्ही सप्लाय व्होल्टेज चेंज केलं तर टॉर्कवरती हा इफेक्ट होतो. व्होल्टेज वाढवलं की टॉर्क वाढतो, सप्लाय व्होल्टेज तुम्ही कमी केलं की टॉर्क कमी होणार आहे. ओके, सो असणार आहे टोटल 6 पॉईंट्स टॉर्कच्या रिलेटेड. त्यामध्ये आपण बघितलेला आहे फर्स्ट पॉईंट तो म्हणजे मोटरमध्ये डेव्हलप होणारा ॲव्हरेज टॉर्क. सेकंड पॉईंट आपण बघितला कंडिशन फॉर मॅक्झिमम टॉर्क, म्हणजे कुठल्या कंडिशनला टॉर्क मॅक्झिमम होतो आणि त्या मॅक्झिमम टॉर्कची व्हॅल्यू काय असते. नेक्स्ट थर्डमध्ये आपण बघितला रिलेशन बिटवीन फुल लोड टॉर्क अँड मॅक्झिमम टॉर्क. फोर्थ पॉईंटमध्ये आपण बघितला स्टार्टिंग टॉर्क. ओके, फिफ्थ पॉईंटमध्ये आपण बघितला स्टार्टिंग टॉर्क आणि मॅक्झिमम टॉर्कचं रिलेशन. आणि हा 6 नंबर पॉईंट आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे इफेक्ट ऑफ
चेंज इन सप्लाय व्होल्टेज ऑन टॉर्क. सप्लाय व्होल्टेज चेंज केल्यावर टॉर्कवरती काय इफेक्ट होतो ते. ओके, सो टॉर्क रिलेटेड आपण सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टॉर्क वर्सेस स्लिप ही कॅरेक्टरिस्टिक स्टडी करूया. थँक्यू.